नमस्कार. आपल्या सगळ्यांचे श्रीडा सत्संग परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधी सोहळा त्या ठिकाणी एकादशीपासून सुरुवात होत आहे आणि तो चालू आहे. त्या संबंधानं आपण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वर्णनाचं महात्म्य, आपण त्याचं रहस्य त्या ठिकाणी बघतो आहोत. तर आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितला नसेल तर तो नक्की बघा. त्याच्यामध्ये आपण असा संवाद केला की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे अवतारी महात्मे त्या ठिकाणी आहेत. कारण अनेक संतांनी त्याची प्रमाणं आपल्याला दिलेली आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ज्ञानोबारायांच्या विषयी भगवान विष्णू त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण, भगवान विष्णू, भगवान साक्षात पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं अवतीर्ण त्या ठिकाणी झाले. आणि कशासाठी झाले तर ह्या कलिहरणाकरता, कलियुगामध्ये जे काही पाप आहे, जडमुढांचा उद्धार करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार त्या ठिकाणी धारण केला. आणि सगळ्यांच्या कल्याणाकरता, म्हणजे असं नाही, ह्या पृथ्वी तलावावर जो जो व्यक्ती आहे, जो जो मनुष्य आहे किंवा जे जे काही प्राणी आहे, सगळ्यांच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झालेला आपल्याला पाहायला सापडतो. बघा ना तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं जर आपण वर्णन केलं तर ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. त्या दिवसापासून तर त्यांच्या समाधीच्या काळापर्यंत जे त्यांचं अवतार कार्य राहिलं, म्हणजे साधारण एक 22-23 वर्षाचं, आणि तो जो काळ राहिला त्या काळामध्ये त्यांनी सकल जडमूढ प्राणी त्यांच्या सगळ्यांवर कृपा केलेली आपल्याला पाहायला सापडते. मग त्याच्यामध्ये बघा, पैठण क्षेत्रामध्ये रेड्याच्या मुखातनं वेद वदवणं असू द्या, जड भिंत चालवणं असू द्या, त्याचबरोबर वाघावर बसून आलेले चांगदेवजी त्यांचा गर्वहरण असू द्या, किंवा विसोबा काकांना ब्रह्मप्राप्ती असू द्या, ह्या अशा अनेक गोष्टी, म्हणजे त्यांचा स्पर्श त्या त्या गोष्टींना झाला आणि त्या गोष्टीला ब्रह्मबोध झाला. अशा पद्धतीचे आपण अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये बघू शकतो. तर म्हणून ज्ञानेश्वर महाराज अत्यंत, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांचं जे अवतार कार्य त्यांनी केलं ते अद्वितीय आणि अद्भुत आहे. म्हणजे सगळ्या संतांची चरित्र बघितली आपण तर त्याच्यामध्ये विशेषत्वानं काही विशेष गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. आणि म्हणून म्हणजे ही परंपरा आदिनाथांपासून आलेली परंपरा, म्हणजे इथे वैष्णव शैव सगळ्यांचा एक संगम, म्हणजे सगळ्यांचा संगम, कशाचाही भेद नाहीये. हा सगळा संगम ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. बघा तुम्ही, नाथ परंपरा बघितली आपण तर नाथ परंपरा सुद्धा त्या ठिकाणी आदिनाथांपासून चालत आलेली परंपरा, ही शैव परंपरा, आणि शैव त्याच्यानंतर वैष्णव, ह्या सगळ्यांचा, महावैष्णूचा अवतार म्हणल्यानंतर वैष्णव परंपरा, ह्या सगळ्या परंपरा एकत्रित ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि करून एक वारकरी संप्रदायाचा, एक अद्वैत तत्वज्ञानाचा पाया त्यांनी भक्कम केला. तर अशा पद्धतीनं म्हणजे सगळ्यांचे इथे आहे अधिकार या न्यायानं, म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचा, मोक्ष प्राप्त करून घेण्याचा, त्याचबरोबर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या काही पारमार्थिक आध्यात्मिक गोष्टी आहेत, तर तिथे सगळ्यांना अधिकार आहे. तिथे कोणीही वर नाही, कोणीही खाली नाही. अशा पद्धतीनं सगळ्यांना समान हक्क आणि समान न्याय, समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना केला. आणि म्हणून सगळ्यांचं, ज्यांचा ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला, त्यांचा सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी झाला, आपण त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी महालय तीर्थक्षेत्रावर, म्हणजे नेवासा ह्या गावी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांना घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थाटन केलं. आणि तीर्थाटन केल्याच्या नंतर त्यांचं असं लक्षात आलं की अवतार आहे आणि आता अवतार समाप्तीचा काळ आपला जवळ आलेला आहे. आणि संत महात्मी जे असतात त्यांच्या कार्याचा जो सुगंध असतो तो अद्वितीय त्या ठिकाणी असतो. म्हणजे त्यांच्या कार्याला थोडक्यात वयोमर्यादाच नसते. त्यांना जे कार्य असतं ते कार्य त्या ताकदीनं ते कार्य ते करतातच. आणि त्यांचा म्हणजे अल्प जरी आयुष्य असलं,
म्हणजे आपल्या दृष्टीनं म्हणजे मनुष्य किती जगला याला महत्व नाही, पण तो कसा जगला याला जास्त महत्व आहे. आपण नेहमी सांगतो त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी जे कार्य केलं त्यांच्या वयाच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते आजपर्यंत कुणालाही शक्य नाही. जसं तुम्हाला सांगितलं आजपर्यंत अनेक चरित्र म्हणजे सगळ्या संत चरित्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हे अद्वितीय आहे. तर हे खूप महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि मग ज्या वेळेला त्यांनी सगळ्या नामदेव महाराजांच्या सोबत सगळ्या तीर्थयात्रा त्यांनी केल्या आणि तीर्थयात्रा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं जे अवतार कार्य आहे ते अवतार कार्य म्हणजे समाधी घेण्याचं त्यांनी ठरवलं. आणि मग तशी पांडुरंग परमात्म्याला त्यांनी त्या ठिकाणी आज्ञा मागितली आणि आज्ञा मागितल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याने ती आज्ञा दिली. तर दिल्याच्या नंतर याचं सविस्तर वर्णन नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगातनं करून ठेवलेलं आहे. तर जसं शुद्ध एकादशी पांडुरंग परमात्म्याची तशी कार्तिक वद्य एकादशी आणि त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. तर ती जी वद्यातली एकादशी आहे ती वारी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तर त्या ठिकाणी सगळे संत महात्मे गोळा झालेले आहेत असं वर्णन नामदेव महाराजांनी करून ठेवलेलं आहे बरं का. तर याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत आणिक संत महंत जमा झाले. परिसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित उठावेले. गंधर्वाणी देव आले सुरगण चालली विमाने अलंकापुरी. लहान थोर सारे आले ऋषीश्वर. उतरले भार वैष्णवांचे. नामा म्हणे देवा दिसती तातडी. जाती मज घडी युगैसी. तर अशा पद्धतीनं सगळे त्या ठिकाणी अलंकापुरी तीर्थक्षेत्रावर आले. आता आळंदी हे जे गाव आहे हे अलंकापुरी जे गाव आहे ते अत्यंत महत्वाचं सिद्धस्थान त्या ठिकाणी आहे की नाही. आणि